आता आहोत आपण नेरूळ ब्रिजवर. सूर्योदय अजून प्रॉपर नाही झालेला आहे आणि आता वाजलेत 5:52. खूप जुने जुने घर आहे तिथे. गावातला रूट आहे. या रूटला मी कधीच नाही आलो आणि जवळपास आपण 1 महिना काहीच राईड नाही केली. मे महिन्यातच ती खूप गरमी असते, सो राईड केल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही. सुप्रभात मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5:45 आणि आपण एका शॉर्ट राईडसाठी निघतो. शॉर्ट राईड म्हणणं असं ब्रेकफास्ट राईडसाठी. तर चला, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तर आजची आपली शॉर्ट राईड असणार आहे गोराईकडे. गोराई जे वेस्टर्न साईडला आहे तिकडे आपण आज जाणार आहोत. शारिक आपला मित्र जो आपल्यासोबत हम्पी राईड गोवा राईडला होता तो मीरा रोडला राहतो. सो आम्ही आता मीरा रोडला जातो आणि तिथून मग गोराईला जाणार आहोत. आता आहोत आपण नेरूळ ब्रिजवर. सूर्योदय अजून प्रॉपर नाही झालेला आहे आणि आता वाजलेत 5:52. 6 वाजत आलेत. रस्ता जरा सुसाट भेटला. सो नेरूळला आपण हार्डली काही 7-8 मिनिटात पोचलो. आपण आता पोचलो आहे कोपरखैरनेला. कोपरखैरणे स्टेशन मागे. श्रीरंज इथे आला असेल त्या गेट समोर. चला, श्रीरंज आला आता, पुढे चाललाय. आता आपण निघतोय पुढे आपल्या प्रवासासाठी. तो शारिक राहतो मीरा रोडमध्ये, सो आपण पहिलं मीरा रोडला चाललोय, तिथून मग गोराईला. कुठे उजाडायला सुरू झालेला आहे आणि जवळपास आपण 1 महिना काहीच राईड नाही केली. मे महिन्यातच ती खूप गरमी असते, सो राईड केल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही. सो आज एक शॉर्ट राईडसाठी निघालो. 100 किलोमीटर येऊन जाऊन. बापरे क्या यार. दोन ट्रक चाललेत. आपण पोचलो आहोत कळवा नाकाला. इथून आपण जाणार आहोत ठाणे घोडबंदर रोडने मीरा रोडला. बापरे, ब्रिज भारी झाला. मी खूप टाइम नंतर आलो ह्या रूटला. आपण आता पोचलोय आय थिंक पाटलीपाडा आहे खाली. घोडबंदर रोड आता सुरू होईल. ठाणे सोडलंय जस्ट आपण. घोडबंदरचा घाट सुरू झाला आता. रोड तर बेकार आहे इकडचा. मी ह्या रूटने कधीच नाही आलो. आज काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटेल. एक नवीन रोड एक्सप्लोअर करता येईल आज. आणि सर्वात बेकार मानला जातो ट्रॅफिकसाठी. कारण शारिकसुद्धा तेच बोलत होता, जर सकाळी लवकर आलात तर तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही. तसं आता लागलं नाही आतापर्यंत तरी. मीरा रोड इथून हार्डली 4 किलोमीटर आहे. तर थोड्या वेळातच आपण काशीमीराला पोचू. काशीमीरावरून आपल्याला राईड घ्यायचा आहे मीरा रोडसाठी.
रोड तसा बऱ्यापैकी रिकामी भेटला, पण आपण तासाभरात पोचलो. आला हा काश्मीराचा टर्न. खरं तर आजच्या राईडचा काहीच प्लॅन नव्हता. काल जस्ट आम्ही शारिकचं काही ते नवी मुंबईमध्ये काम होतं बेलापूरला, सो तो तिथे आला होता. आणि गेल्या वीकमध्ये आम्ही प्लॅन करत होतो जाऊया म्हणून, एक शॉर्ट राईड ज्याला म्हणतात ते करू. कारण उन्हाळ्यात जास्त राईड म्हणजे मे महिन्यात ॲक्च्युली राईड झालीच नाही काय लॉंग रूटसाठी. मी लास्ट गेलो होतो ते आपलं वेळासला, त्यानंतर कुठेच गेलो नाही. सो त्यामुळे आता एक शॉर्ट राईड करायचा, ब्रेकफास्ट राईड करायचा विचार केला का. आणि शारिकने आम्हाला एक जागा सजेस्ट केली की इथे पण जाऊ शकतो. सो आज आपण चाललो. चला कॉफी पिऊन झाली आहे, बेसिक नाश्ता केला इथे. शारिक पण आला आहे, श्रीरंज पण आहे. चल तर इथून जाणार आहोत आपण गोराईसाठी. खूप जुने घर आहे तिथे, गावातला रूट आहे. या रूटला मी कधीच नाही आलो. गोराई वगैरे त्या रूटला पण हां ठीक आहे चालेल. मी समोर पाहताय ते तुम्ही मिठागर आहेत, जे मीठ बनवलं होतं ते. हे दोघं गेले कुठे भाई पुढे. पण ऑलमोस्ट आता गोराईला पोचलो आहोत. मेन रस्त्याच्या नंतर असा छोटा रोड लागलाय. मुंबईच्या ह्या भागात मी फर्स्ट टाइमच आलो. चला समुद्रकिनारा दिसायला सुरुवात झाली. घट्ट आहे त्यामुळे गाडी आतमध्ये जास्त रुतत नाही आहे. चला हा होता ॲक्च्युली व्हर्जिन बीच आणि इथूनच ह्या समुद्राला लागूनच गोराई बीच आहे. सो या वाळूवरनंच आपण ह्याला जाणार होतो, गोराईला जाणार आहोत. बऱ्यापैकी बीच रिकामी आहे. सो मी ॲक्च्युली याची बाईक शिकत होतो, थोडं हात साफ करणं ज्याला म्हणतात. खूप दिवसानंतर मग हेवी एवढी गाडी चालवली. मी प्लॅटिना वगैरे तशा गाड्या चालवलेल्या आहेत. हा इथून रस्ता आहे छोटा, उन्हाळा आहे त्यामुळे
पाणी कमी आहे. आपण आता आहोत गोराई बीचवर. ॲक्च्युली हा प्लॅन अनप्लॅन्ड होता, काही ठरवलं नव्हतं. काल जस्ट भेटलो आणि शारिक बोला की उद्या मी फ्री आहे तर गोराई बीचला येऊ शकता का. सो आज आपण गोराई बीचवर आहोत. एक ब्रेकफास्ट राईड म्हणू शकता किंवा एक शॉर्ट राईड म्हणू शकता, जी हार्डली काही 100 किलोमीटर रिटर्नची आहे. आपल्यापासनं जवळपास 60 किलोमीटर काहीतरी होतं. आपण ॲक्च्युली थोडं फिरून आलो. मीरा रोडला गेलो, मीरा रोडवरनं गोराईला आलो. दुसरा एक मधून रोडसुद्धा आहे. चला, त्या गोराईमधली मस्ती झाली. थोडं वाळू ओली आहे त्यामुळे आपला कॅप्टन त्यामध्ये रुततो लगेच. स्कूटर तशी ह्याच्यात जात नाही, तर थांबवली की आतमध्ये जाते गाडी हळूहळू. सो आपण आता काही ते थांबत नाही. पुढे ब्रेकफास्ट करूया आता आणि मग घरी. चला नाश्ता करूया, भूक तर खूप लागली. चला नाश्ता झाला आहे. वाजलेत 10:30. गप्पा मारत बसलो ते तर 10:30 झालेत. ऊन वाढायला लागलं आहे. तर इथून मनोरी जेट्टी, तिथून पलीकडे आणि मग मानखुर्द वाशी करत घरी. चला आपण आलो आहोत मनोरी जेट्टी. मनोरी जेट्टी कुठे आहे? जेट्टी 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 अरे इथे आता आगेच आहे. हाँ चला ही पलीकडे आपल्याला सोडते मनोरी टू मार्वे. समोरच त्याचा दिसतोय. रुक 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 रुक. चला जेट्टीमधनं उतरतोय. आपण आता वेस्टर्न एक्सप्रेस वे हायवेला लागलो आहे. तो समोर येतो वेस्टर्न एक्सप्रेस वे. ह्या साईडला विरार, भाईंदर आणि बोरोले, या साईडला वांद्रे आणि कार. ते करत आपण जाणार आहोत. पण आता कनेक्ट झालो आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तिथून सरळ चेंबूर गोवंडी करत आपण मानखुर्दला निघणार आहोत. हे मानखुर्दवरनं वाशी करत आपण पनवेलला जाणार आहोत. तर मित्र हो, अशा प्रकारे होती आपली शॉर्ट राईड. आता वाजले दुपारचे 12:30च्या आसपास आपण घरी आलो. ऊन खूपच होतं, सो हालत बेकार झाली. तर अशा प्रकारे होती आपली शॉर्ट राईड. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होईल, सो आपल्या किल्ल्यांच्या किंवा माथेरान, महाबळेश्वर अशा राईड लवकरच चालू होतील. तर चॅनलवर स्टे ट्यून राहा आणि व्हिडिओ नक्की पहा. चला आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.